अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तांनो, हिंदुस्थानच्या किंवा भारताच्या आझादीसाठी कोकणी मुसलमानातून काय वाटो होतो का नाही? कोकणी मुस्लिम कम्युनिटीमधला मुजाहिदीन आझादी किंवा स्वतंत्र सैनिक किंवा फ्रीडम फायटर होते का नाही? जर होते ती ही बात आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आपली पोहोचली का नाही? हा कम्युनिकेशन ज्या तार हेला किंवा ज्या लोकांनी कोशिश केली मुजाहिदीन आझादीचे जिंदगीचे बारावा सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचवायचो, तो आजपर्यंत तो सगळ्यांपर्यंत काय नाही पोहोचलो किंवा त्याचे असबाब काय होते ही अलग बात आहे. कोकणची आवाजने ह्यासाठी कोशिश केला होती. 2015 पासून बरेचसे जाग्यावर त्यांना जी थोडीशी इन्फॉर्मेशन मिळली होती, 32 ते 34 मुजाहिदीन आझादीचे भारत त्यांनी बाकायच्या एक्झिबिशन विभागला बरेचसे स्कूल वगैरे एक्झिबिशन केले नव्हते. पण आम लोकांपर्यंत जो मेसेज अजूनपर्यंत पोहोचलो नाही आणि अहमदुल्ला कोकणी माउंटेन चॅनल नेतृत्व आहे आणि आपण ह्यासाठी एक कोशिश सुरू केली हो आणि हा त्याचा अनाउन्समेंटचा व्हिडिओ आहे. मग मुजाहिदीन आझादी जे आहेत किंवा स्वतंत्र सैनिक आहेत त्यांची बायोग्राफी जी सांगायची असेल मग ती खंयच्या भाषेत असावी ते आमचे ऑस्ट्रेलियावर शकून दिसे करतात आणि मच्छर जैन त्यातला जर कोकणची बात आहे कोकणीचाच बोला आणि आपली भाषा आहे त्याचं पण प्रमोशन होईल आणि लोकल लोकांपर्यंत त्याला इंटरेस्ट पैदा होईल आणि ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण अनाउन्समेंट पण आणि जे एपिसोडचे याची इन्फॉर्मेशनचे ते तुम्हाला कोकणी भाषेतला मिळतील. ह्या कामासाठी मला कोकणचे आवाज जे वीकली न्यूजपेपर महाराष्ट्र निघते त्याचे मुदीर चीफ एडिटर बनते गिरदार कोटकर साहेब आमचं साथ आहे. त्याच्या सांगात जे फर्स्ट इनिशिएटिव्ह जे आपण घेतो फर्स्ट डिसेंबरला ज्या लोकेशनला शूट करायला जायचं आहे तिथल्या पण लोकांनी मला पर्सनली मग बेहतरीन सपोर्ट केले, सपोर्ट करतायत. त्यांच्याजवळ कम्युनिकेशन पुरा झाला, पुरी तयारी झाली. आज अनाउन्समेंट आहे त्यांची म्हणजे 12 एप्रिलला. तसंच इन्शाअल्लाह मी 13 एप्रिलला माझं सफर सुरू करेन आणि ज्या लोकेशनला मी जाणार आहोत तिथच्या लोकेशनची मतलब जे मुजाहिदीन आझादी आहेत त्यांची बरीचशी माहिती आपण जमा केली आणि त्यांचा घर काय होता, गाव कोणतं होतं, काय होता हे सगळ्या तुम्हाला एक एक एपिसोडच्या थ्रू भरपूर माहिती देऊ. ह्या सिरीजसाठी जे सुरुवातीच्या फर्स्ट इनिशिएटिव्ह मध्ये जे मी एपिसोड शूट करायला जात आहे त्यासाठी मला कळवायचे जनाब इरफान चिकटे साहेब, सादिक काझी साहेब आणि सदीन कापली साहेबा, त्या संघात मुस्ताद तांबे फ्रॉम जामगे या लोकांनी भरपूर कॉपरेट केलेले. मला तुमच्यापासून 2 तऱ्हाचं कॉपरेशन हवं आहे. एक ते या सफरसाठी मग त्या खर्च पण लागते, रिसर्च करायला लागते, जायला लागते, ग्राउंडला उतरून तिची पण इन्फॉर्मेशन घ्यायला लागते आणि ती तुमचा बाकायदा विथ मतलब रेफरन्स सांगायला लागते. ती ट्रॅव्हलिंग करणं जरुरी असते. तुम्ही तुमच्या परीने काय अगर सपोर्ट करणार चाहत असाल फायनान्शियली तर नक्कीच करू शकतो. स्क्रीनवर किंवा दिसत असेल. त्या सांगायचं दुसरं तुमच्या गावातला कोण फ्रीडम फायटर्स होते काय, जर ते होते ती त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करायची, अंमलाची पाठवा आणि विथ त्याचे सबूत काय असतील. गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये एंट्री असेल किंवा गव्हर्नमेंटचे मिळेल सर्टिफिकेट असून द्या किंवा त्यांना मानधन मिळणारा वजीफा ज्याला पेन्शन असे पण त्याचे काही सबूत असतील. त्यांचं घर कोण, त्यांचे रिलेटिव्ह काय, त्यांचं गाव कोणतं ही पुरी इन्फॉर्मेशन तुम्ही मला postclasscockney@gmail.com वर प्रोव्हाइड करत असतो. मेलनी पाठवा विथ तुमचं नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स मला सांगित तिथे किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण मेसेज करत असतो कोकणी माउंटेनियरवर किंवा मला फेसबुक मेसेंजर आपला नागोट नाही त्याच्या थ्रूवर तुम्ही माहिती प्रोव्हाइड करतो. आणि आणखी हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो अनाउन्समेंट आहे जेणेकरून लोकांना समजेल की त्यांच्या गावात पण मुजाहिदीन आझादी होते आणि त्यांचे सबूत आहेत. मग ते लोक पण त्याच्यासाठी तयारी करतील आणि आम्हाला मदत करतील. इन्शाअल्लाह सकाळपासून आमचा प्रवास सुरू होईल. मी एक कार हायर केली 2 जागी आहे जिथे पण जाईन पण इन्फॉर्मेशन की तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ज्यांनी आतापर्यंत त्याने सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ जे येतील जे आमचे जे सिरीज चालू आहे ते लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. आणखीन एक गुजारिश आहे जे पण मुजाहिदीन आझादी असतील आता पण आपण नॅशनल लेवलचं ऐकत येईल. म्हणजे खेती लोक काय खेती बाकी करत होती, आंब्याची झाडं बांधत होती, कामाचा व्यवहार करत होती, का मच्छीमार करत होती. हे बाजी आपल्या
काहीतरी आपल्याला जमूच असेल, काहीतरी कमजोरी असेल, त्याच्यामुळे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं नाही. आपलं चॅनल हे मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. त्यांची कुर्बानी दिलेली, कोणी गोळी खाल्लेली, कोणी जेलात गेलेले, असे आमच्या समोर स्टोरी दिले ते. मग ऐकून एकदम हे धरून सरप्राईज झालो. मी बोलला मग हे का आपण सिरीज सुरू करूया आपण. आणि यासाठी मला प्रोफेसर साहेब आपल्यावर मग मेसेज मोटिवेट पण केलं. आणखी एक तुमची रिक्वेस्ट आहे, तुमच्या गावाचे जे मुजाहिदीन आझाद असतील त्यांच्या नावाने स्कूल किंवा मद्रसा किंवा रोड तुमच्या गावाचे किंवा चौराहा त्याचं नाव देऊ शकता, जॉबचं नाव देऊ शकता, लायब्ररीचं नाव देऊ शकता. असे बरेचसे चित्र आहेत की त्यांना तुम्ही अगर जिंदा त्यांची कुर्बानी ठेवायची तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना याद करा. ठीक आहे. बहुत बहुत शुक्रिया. तुमचा सपोर्ट असून द्या. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.